गुड मॉर्निंग. टीईटी, टीईटी, इंग्लिश ग्रामर आणि स्कूल ग्रामर या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्री सेशन आहे. टीईटी, टीईटीच्या मुलांसाठी फ्री असल्यामुळं त्याचं शून्य बरेच लोक कमी करतात. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याकडं संख्या थोडीशी कमी दिसते, पण हरकत नाही. 500च्या वर आपण पण घेऊ शकत नाही, कारण की आपल्याला पण जास्तीत जास्त 500 बसवता येतात ना. आपल्याकडे तेवढे विद्यार्थी आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळं बघूया. हा, चला आपण काही प्रश्न आजच्या सेशन मध्ये घेऊया. क्वेश्चन नंबर 11. राईट द करेक्ट आन्सर. योग्य उत्तर तुम्ही लिहा. योग्य उत्तर. राईट द करेक्ट आन्सर. योग्य उत्तर लिहा. आता बघूया काय बाबा योग्य उत्तर. दिस इज ट्री. दिस इज अ ट्री. दिस इज द ट्री. and this is a tree. काय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वाटतं? चला सांगा. चॅट बॉक्सचा वापर करा. पटकन पटकन पटकन. पटापटा पटापटा. चला चला लवकर चॅट बॉक्स. हा, यस साक्षी ते म्हणतात ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 म्हणजे दिस इज द ट्री. बरं. परशु सर म्हणते ऑप्शन नंबर 2. संस्कृती गायकवाड ऑप्शन नंबर 2. गायत्री राठोड म्हणतात ऑप्शन नंबर 2. आणि ताई 2. 11चं उत्तर 2 आहे. आणि बार स्कूल स्टुडंट्स काय बोलतात का नाही रे? दर्शन सर म्हणते सर 2 नंबर. 2 नंबर. यस 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 यस. सोहम दादाचं आमचे उत्तर आलंय बघा. ऑप्शन नंबर 2. यस यस यस. सर डबल नका टाकू. शिवानी ताई म्हणतात ऑप्शन नंबर 2. यस. अश्विनी ताई म्हणतात ऑप्शन नंबर 2. ओके ओके. यस, राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. ऑप्शन नंबर 2 इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. ऑप्शन नंबर 2. दिस इज अ ट्री. हे एक झाड आहे का नाही? या ठिकाणी आर्टिकल येणार आहे येणार नाही. इथं आर्टिकलच नाही. आर्टिकल नाही म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. येणार नाही. आणि हे तर वाक्य चुकीचं आहे. इथं 2 तर ह्याच्यामध्ये काहीच अडचण नव्हती. फक्त 2 3. 2 की 3. रॅन्डम एक कोणतं तरी झाड आहे. फिक्स झाड नाहीये म्हणून अ ट्री. जर फिक्स असतं कोणतं तरी तर मग आपण द ट्री म्हणतात. आता क्वेश्चन नंबर 12. ताजमहल इज इन आग्रा. इथे तुम्हाला आर्टिकल वापरायचे. अ ताजमहल इज इन आग्रा अँड ताजमहल इज इन आग्रा. द ताजमहल इज इन आग्रा किंवा नो आर्टिकल म्हणजे ताजमहल इज इन आग्रा. काय करायचंय? त्यामध्ये ऑप्शन नंबर 3. लीनाताईमध्ये ऑप्शन नंबर 3. संध्याताई गवळी ऑप्शन नंबर 3. बर. रुद्राम गारे ऑप्शन नंबर 3. ओके ओके ओके. हा. आणि ताई पटले 3. ओके ओके ओके. सूरज माने ऑप्शन नंबर 3. बर बर. दर्शन सर ऑप्शन नंबर 3. यस. समर्थ आमचं समर्थ म्हणतोय स्टँडर्डला समर्थ आणि समर्थ सांगतोय 3. यस 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 यस. ओके. अश्विनीताई बोयर 3. तो हम दादा म्हणतोय 3. यस. ऑप्शन नंबर 3 इज द राइट आन्सर. द ताजमहल. का म्हणून द ताजमहल? तर ताजमहल ही युनिक थिंग आहे. युनिक थिंग. त्याच्यामुळं इथं काय येणार आहे? जी काही जण म्हणतात ताजमहल is in Agra is the right answer to the question. Option number 3. It must be dash magic fish dash fish will grant your wish. आता आणि द आणि बरोबर झाली का? त्याला इथं अलीकडे लिहूया. आणि द आणि नो आर्टिकल. नो आर्टिकल. हा, सांगा बरं आता काय येणार आहे? आत्ता सांग. ऑप्शन नंबर 2. परशुसर संस्कृती गायकवाड म्हणते ऑप्शन नंबर 2. ओके ओके. एट स्कूल स्टुडंट्स आले. बरं बरं बरं. प्रणित नाही ऑप्शन नंबर 2. यस यस यस. इट मस्ट बी fish. The fish will grant your wish.
तर काय आहे बाबा हे ग्रँट? ग्रँट म्हणजे देऊ करणे एखादी गोष्ट, अनुदान. ग्रँट म्हणजे अनुदान असं. एखादी गोष्ट देऊ करणे. काय देऊ करायचे? विश. कोण देऊ करणार आहे? हे मॅजिक फिश. पहिल्या वाक्यात मॅजिक फिश आलंय, पण दुसरं वाक्य जर पाहिलं तर तेच मॅजिक फिश आहे, फिक्स आहे, क्लिअर आहे कन्सेप्ट, स्पेसिफिक. तोच मॅजिक फिश असल्यामुळं इथं डेफिनाइट आर्टिकल दचा वापर. मग सर्वांना माहित आहे की द हे डेफिनाइट आर्टिकल आहे. ज्यावेळेस तुमची कन्सेप्ट क्लिअर असते, स्पेसिफिक असते, त्यावेळेस तुम्ही काय वापरता? तर द हे आर्टिकल. द कुणासाठी वापरले? याच मॅजिक फिश साठी वापरले. पण पहिल्या वाक्यात इट मस्ट बी अ मॅजिक फिश. एक कसा होता फिश? मॅजिक फिश होता, जादूचा मासा होता. आणि तोच जादूचा मासा, द फिश, तो फिश काय करायचा? विल ग्रँट युअर विश. तो तुमच्या इच्छा पूर्ण करत असेल, करेल या अर्थाने. हा, मग हे झालं सिंपल फ्युचर टेन्स सेंटेन्स. आणि मग तुमच्या तो काय करायचा? इच्छा पूर्ण करायचा. कोण पूर्ण करायचा? द मॅजिक फिश. द मॅजिक फिश हे इथं क्लिअर आहे, फिक्स आहे, त्याच्यासाठी आहे द आदर. म्हणून या ठिकाणी आपण दिलं अ आणि द. ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला चला, मला स्कूल स्टुडंट बाकीचे पटपट लिहून घ्या, उशिरा आले त्यांनी. स्कूल स्टुडंट कडून फक्त 2 जणांकडून वाचून घेऊया आणि लगेच पुढे जाऊया. रुद्र गारे काय म्हणते बघूया, आणि नंतर संस्कृती गायकवाड. Write the correct answer. This is tree. This is a tree. This is the tree. This is a tree. This is a tree. The Taj Mahal is in Agra. It a must be a magic fish. The fish will grant your wish. झालं सर. नेक्स्ट. Write the correct answer. This is a tree. It's correct answer. The Taj Mahal is in Agra. It must be a magic fish. Fish will grant your wish. That's संस्कृती आले लक्षात बेटा? संस्कृती बरं माहिती चला जाऊ पुढे. चला, कोणाला डाऊट आहे का? काय स्कूल स्टुडंट्स याच्यामध्ये काही डाऊट नाही? डाऊट असेल तर चॅट बॉक्स मध्ये डाऊट टाकायचं. टीईटी टीआयटी चे स्टुडंट्स काही डाऊट वाटत असेल तर डाऊट म्हणून टाकायचं. काही याच्या अधिक सुचवायचं असेल तर टाकू शकता, अजून काही अडचण नाही. चॅट बॉक्सचा वापर करायचा. हा, चला आता पुढचे 3 प्रश्न लिहूया. जे उशिरा आले लेट कमर्स त्यांनी स्क्रीनशॉट घ्या पटकन. पुढे जायचं आपल्याला. मान 10 प्रश्न. हा, आणि आलस्य अवकाश दौडावा, यत्न गंधेची करावा, शब्द मत्सरण करावा कोणी एकाचा. काळ झटकून सकाळी सकाळच्या तासाला तुम्ही सर्वांनी हजर राहायचंय. एकदम तुमच्या स्पीडनं, जणू तुम्ही नवीन आहात, स्कूलला आहात. या प्रकारे टीईटी स्टुडंटला आणि 6 to 10 चे जे स्टुडंट्स आहेत या सेशन मध्ये असलेले, त्या स्टुडंटला देखील आपण काय एकदम काय शिकल्यासारखं शिकवतो. बघा क्वेश्चन नंबर 14. Question number 14. This is useful article. This is useful article. This is the useful article. This is an useful article. This is a useful article. And this is useful article. म्हणजे no article. आर्टिकलची गरजच नाही. काय वाटते तुम्हाला? बघा बरं, कोणता आन्सर असेल, कोणता ऑप्शन असेल पटकन. आर्टिकल आर्टिकल काय वाटते तुम्हाला? वर्ष सर म्हणजे सर ऑप्शन नंबर सेकंड वाटते आम्हाला.
संस्कृती गायकवाड थर्ड वाटते. बरं, वर्षी बोलते सेकंड वाटते सर. पर्यंत ते म्हणतात थर्ड. कन्फर्म आलं पाहिजे उत्तर, कन्फर्म. आता हे 4थी-5वी वेळ आहे एकच गोष्ट शिकवण्याची, आणि ती शिकवत असताना तुम्हाला सांगितलंय मी. तयाराच्या राईट लक्षात आलं बघा. हर्षदा म्हणते आमची 3 नंबर. यस. तयार माळीताई म्हणतात 3 नंबर. दर्शन सर संगाले 3 नंबर. यस 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 यस. हा, हे सगळे तुम्ही अभ्यास केलेले लेकर आहेत बघा. ज्यांनी 3 नंबर सांगितलंय त्या सर्वांनी अभ्यास केलेला आहे. त्याच्या अगोदरच तुम्हाला झालेला आहे यूज. अयुजफुल का? तर तुम्हाला मी एक वाक्य दिलं होतं ती काऊ. आता हे द पूर्ण या क्लास साठी रिप्रेझेंट दिस क्लास. द काऊ इज अ useful animal. आता this pen is a useful instrument. युजफुल त्या इथं तुम्हाला आर्टिकल अच येणार आहे, एन येणार नाही. कारण परत आज रिपीट करतो, हे यू जे असतं त्याचा उच्चार असा यू आहे. मराठीत त्याला तुम्ही यू देता, म्हणजे प्रोनाउन्सिएशन हे कॉन्सोनंट आहे. कॉन्सोनंट प्रोनाउन्सिएशन सुरुवात जर होत असेल तर आपण या ठिकाणी अ आर्टिकल वापरतो. इतकं साधं सरळ आणि सोपं होत. आता हे तुम्हाला याच्या अगोदर झालेलं होतं, त्यामुळे हे चुकायचं नव्हतं. आता पहा, सर्वांनी हे वाक्य पण लक्षात ठेवायचे, परत लिहायचंय. जर त्यांचं चुकलं असेल, त्यांनी नवीन असतील त्यांनी पण वाक्य लिहून घ्यायचंय. मग हा चल, आता याच्या पुढे एक छानसं सेंटेन्स, छानसा क्वेश्चन. काल ज्यांनी टेस्ट सोडवली आहे त्यांना हे उत्तर यायलाच पाहिजे. ज्यांचं काल टेस्ट सोडवली नाही त्याचं उत्तर 100% चुकायला पाहिजे. Honesty is the best policy. Honesty is the best policy. तुम्हाला काय शिकवत असताना हे ऑल द बेस्ट शिकवलंय बघा. ऑल द बेस्ट हे लक्षात घ्या. काही इंग्रजीमध्ये ट्रिक आहेत बाळांनो, लक्षात घ्यायचं. आणि भावी शिक्षकांनी लक्षात घ्या, हे ट्रिक आहे. द बेस्ट तुम्हाला मी सांगितलं होतं सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपण नेहमी काय करतो, द करतो. आता हे बेस्ट काय आहे, तर बेस्ट हे गुड, गुडर, गुडेस्ट असते का? नाही. गुड, बेटर आणि बेस्ट. गुड, बेटर आणि बेस्ट. ज्या वेळेस इथला तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्रीचा फॉर्म असेल त्यावेळेस मी अपवाद सोडून बरं का, नाहीतर कुठेतरी अपवाद असतो एखादा, ते अपवाद दाखवाल. द बेस्ट, मग द लार्जेस्ट, द लॉंगेस्ट, द स्मॉलेस्ट, द वॉट एव्हर काय जे असेल तर सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं द. आता आपल्याला काय करायचंय, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. यामध्ये इथं कोणतं आर्टिकल येईल? 1 नंबर. अ आर्टिकल येईल 2 नंबर. द आर्टिकल येईल 3 नंबर. अँड आर्टिकल येईल. आणि ऑप्शन नंबर 4 नो आर्टिकल. नो आर्टिकल. कालची प्रश्नपत्रिका संडे टेस्ट ज्यांनी सोडवली आहे त्यांना हे उत्तर करेक्ट आलंच पाहिजे. करेक्ट आलं पाहिजे. संडे टेस्ट सोडवली का? संडे टेस्ट पप्पा काढल्या. संडे टेस्ट सोडवली नाही का? नाही सोडवली संडे टेस्ट. संडे टेस्ट का नाही सोडवली? उत्तर चुकल नाही तर काय बरोबर येईल का? संडे टेस्ट कोणी सोडवायची? मी सोडवायची आणि तुम्ही पास व्हायचं. मी टेस्ट सोडवल्यास. त्यांनी टेस्ट सोडवली नाही त्या सगळ्यांची उत्तर चुकलेत बघा. मूर्खपणा आहे सगळा तुमचा. एके दिवशी शिकवलंय, कालच शिकवलंय मी. काय मूर्खपणा आहे? 100 वेळेस तुम्हाला ओरडून सांगून उपयोग नाही. उत्तर मागायला 3 नंबर. काल काय शिकवलं तुम्हाला? काय शिकवलंय? एकच शब्द मी 10 वेळेस लिहून दिलाय आणि उत्तर चुकायला लागलं. बघा परत लक्ष द्या. हे आहे ऑनेस्ट. हे नाव नाही ऑनेस्ट. नाऊन ऑनेस्टी. सॉरी हा ऑनेस्टी. गडबड करला जरा. थोडे हे 3 शब्द दिले तुम्हाला काल. ऑनेस्ट, ऑनेस्ट, ऑनेस्टी, ऑनेस्टी आणि ऑनेस्टली. ऑनेस्टली दिले का नाही असले?
मग आता हे ऑनेस्ट मॅन इथं होते, हे तुमचं हे अन ऑनेस्ट मॅन, हे इथला ऑनेस्ट मॅन बरोबर आहे, कारण इथे हे ऍडजेक्टिव्ह म्हणून आलंय ह्या मॅनचं. काय म्हणून आलंय? ऍडजेक्टिव्ह म्हणून आलंय. कुणाचं? मॅनचं. हे जे ऑनेस्टी आहे हे नाउनच आहे. अरे पण हे नाउन मध्ये कोणतं नाउन आहे? अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. आणि ज्यावेळेस अब्स्ट्रॅक्ट नाउन असतं त्यावेळेस आपण आर्टिकलच वापरत नाहीत. ते शिकवलंय काल मी. आणि ऑनेस्टली ते तुम्हाला ऍडव्हर्ब म्हणून सांगितलं होतं, मग त्याचा अर्थ पण दिला होता. हे समजा ऍडव्हर्ब आहे. मला डिक्शनरी दाखवतो हा. आता या सगळ्या शब्दांचे अर्थ काल दिले होते. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. आजपर्यंत लिहून घ्या, 10 वेळेस लिहाय. प्रामाणिक, ऑनेस्टी, प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणे. हे प्रामाणिकपणा इथे लिहून बाजूला. प्रामाणिकपणा आणि हे प्रामाणिकपणे, प्रामाणिकपणे. इथं आलंय अन ऑनेस्ट मॅन, अन ऑनेस्ट पर्सन, अन ऑनेस्ट बॉय, गर्ल, व्हॉटएव्हर काय असेल ते इथं. का तर हे मॅन नाउन आहे, त्याचं ऍडजेक्टिव्ह जे आहे ते पण इथं लिहित असताना इथं प्रोनाउन्सिएशन ऑनेस्ट आहे, हे करेक्ट आहे. इथपर्यंत करेक्ट केलं तुम्ही. कालच शिकवले होते तुम्हाला मी. हे बरोबर आहे बाबांनो. गांधीजी वॉज अन ऑनेस्ट मॅन, हे बरोबर. पण ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी मध्ये इथं आर्टिकलची गरज नाही ना. तुम्ही कुठेही नेटवर टाकून बघा. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल मध्ये मी डिक्शनरी मिनिंग दाखवतो. हा लक्ष द्या सगळ्यांनी. हे आपल्याकडे समजा ऑक्सफर्डची डिक्शनरी आहे, अशी डिक्शनरी वापरायची. आता आपल्याला इथं ऑनेस्ट बघायचं, HONEST ABCDEFG कशी डिक्शनरी हाताळायची बघा. ABCDEFGHI ऐकलं गेलं का? ही नंतर येईल. HA आहे, HE दिसायला लागलंय, HI आपल्याला HO पाहिजे. HO दिसलं बघा मला. HONEST याच पानावर असलं पाहिजे, कारण बरोबर मी तसं काढलेलं आहे. तर बघूया. HONEST ऑनेस्ट. यस शब्द आहे इथं ऑनेस्ट. ऑनेस्ट आहे बघा इथं. आता मी तुम्हाला इथं डिक्शनरी मिनिंग सांगतो. ऑनेस्ट हे विशेषण आहे. ऑनेस्ट मॅन बघा दिलंय का इथे मी. हे ऑनेस्ट विशेषण आहे आणि ऑनेस्ट मॅन दिलंय. सांगितलं तुम्हाला हे नाव नाही, हे ऍडजेक्टिव्ह आहे. ते ऍडजेक्टिव्हच असतं. प्रत्येक आर्टिकल हे ऍडजेक्टिव्ह असतं. आता मग इथं सांगितलंय की हे विशेषण आहे. एखाद्या व्यक्तीबाबत प्रामाणिक, नेम, स्वच्छ मनाचा, स्वच्छ आणि खरा. आता इथं आन्सर पण त्यांनी दिलेला आहे, एक वाक्य दिलेलं आहे. गिव्ह अन ऑनेस्ट ओपिनियन, स्पष्ट आणि खरे मत दे. गिव्ह अन ऑनेस्ट ओपिनियन. सर दिसत नाही, दिसायचं काही गरज नाही का नुसतं. प्रामाणिकपणे, सचोटीने, क्रिया विशेषण. ऑनेस्टली, ऑनेस्टली प्रामाणिकपणे, प्रामाणिकपणे. इथं अर्थ दिलाय प्रामाणिकपणे, सचोटीने, सचोटीने. ऍडव्हर्ब हे ऍडव्हर्ब. आणि त्याच्या खाली जर तुम्ही अजून गेलात थोडं तर ऑनेस्टी, ऑनेस्टी आजचं जे दिलेलं आहे ऑनेस्टी हे नाउन दिलंय का नाउन. आता इथे नाउन मध्ये हे अब्स्ट्रॅक्ट नाउन हे दिलं नाही, पण तो तुमचा अभ्यासाचा भाग आहे. प्रामाणिकपणा आणि सचोटी, प्रामाणिकपणा आणि सचोटी. बघा बरं दिसतंय का थोडस. पहा दिसायला पाहिजे तरी. बघा बरं. दिसत नसेल लक्षात ठेवा, हे लिहून घ्या. 10 वेळेस या शब्दाचे अर्थ लिहा. एकच शब्द आहे पण कसं फिरवून फिरवून येतो त्याच्याकडे लक्ष द्या. प्रश्नपत्रिका तुम्ही कालची सोडवली नाही याचा मला राग यायला लागला, कारण की कालच्या प्रश्नपत्रिकेत मी आर्टिकलची प्रश्नपत्रिका टाकलेली आहे 10 प्रश्नांची. हे 5th स्कॉलरशिपला आहे आर्टिकल, त्या मुलांसाठी आणि तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आर्टिकल असतं. एमपीएससी करा, युपीएससी करा, नाही तर अजून कुठे जा जगात, काही सगळ्यांसाठी असतं. आणि मग ह्या शब्दाची सगळी उकल झाल्याशिवाय तुम्हाला उत्तर येऊ शकत नाही. का तुम्हाला कळायला पाहिजे बाबा हे नाउन म्हणून आले, इथे ऍडजेक्टिव्ह म्हणून नाही, हे इथे ऍडव्हर्ब म्हणून नाही.
अरे ह्याचे अर्थ काय होतात? मग हे प्रामाणिक झालं, हा प्रामाणिकपणा झाला त्यावेळेस नाव नाही. आणि आल्याबरोबर तेव्हा प्रामाणिकपणे सचोटीने दुसरा पण अर्थ घ्या, सचोटीने प्रामाणिकपणे इथं खरे स्पष्ट गिव्ह युअर ऑनेस्ट ओपिनियन. आता आपण सेंटेन्स पाहिलं, काय पाहिलं सेंटेन्स? गिव्ह युअर ऑनेस्ट ओपिनियन. चांगली हो का? मस्त आहे ते. वा बघा, हे तर लक्षात आलं तुमच्या, आता लिहिलंय तुम्ही सगळ्यांनी. तुम्ही जर नाही काम केलं दररोज परत तुम्हाला सांगतो, तुम्हाला यश येणं इतकं सोपं नाही. हे बाजारातला भाजीपाला नाही. गिव्ह युअर ऑनेस्ट ओपिनियन. बघा बरोबर लिहिले का? गिव्ह युअर ऑनेस्ट ओपिनियन. तुझं खरं मत सांग, खरं खरं स्पष्ट मत सांग, तुझे खरे मत सांग. ऑनेस्ट ओपिनियन, प्रामाणिकपणे सांग. मॅच चुके का बरोबर? आता तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, माझा जो प्रयत्न तुम्ही पास व्हावा म्हणून आहे तो कसा आहे? ऑनेस्ट ओपिनियन सांगा बरं, खरं खरं आहे का खोटं खोटं आहे? तर तुम्हाला ऑनेस्ट ओपिनियन खरं खरं सांगायला पाहिजे, काय जे असेल ते. नाही सर तुम्ही जे प्रयत्न करताय ते खरे आहे वाटतंय आम्हाला, किंवा आमचं असं मत आहे सर अजून आपण ह्याच्यामध्ये प्रगती करावी किंवा अजून आम्हाला मदत करावी. कमी पडताय की कोणी कोणी म्हणेल नाही नाही सर तुमच्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करताय पण आम्ही अभ्यास करायला आळस करायला लागलात. तिथं जर तुम्ही सगळे आमच्या ग्रुपवर छान छान मॅसेज आलेले मटेरियल आहे पण आम्ही उघडूनच बघायला तयार नाही. कालची तुम्ही टेस्ट पाठवली त्याच्यात ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी आहे पण आम्ही सोडवलंच नाही. 10 मिनिटाचं काम आहे, 10च प्रश्न त्याच्यात सोडवायचे, सगळे ग्रुपवर पाठवली का नाही? मग सोडवायची कोणी? मी सोडवायची? मी तर सोडवलेलीच आहे, मीच तयार केली ना. खरंय सर, हा राईट. समर्थ राईट म्हणून ती लिहू स्कूल स्टुडंट्सनी नुसतं सोडवायची नाही तर लिहायची पण आहे. टेस्ट साठी एक स्पेशल वही ना. अरे एक टेस्ट असते का आपली? प्रत्येक संडेला टेस्ट. आणि आपल्याकडे असे टेस्ट 100 झाले जवळपास, आता 90 नाही. 40 टेस्ट फक्त स्कूल स्टुडंट्स आणि ग्रामर साठी, आणि स्कॉलरशिपच्या स्टुडंटसाठी 30 टेस्ट आहेत आपल्याकडे ऑलरेडी तयार आहे का नाही. आणि आता टीईटी टीआयटीच्या मुलांसाठी ह्या 30 किती झाल्या बघा बरं, एकूण 100 टेस्ट. अरे सगळे ह्या ग्रामॅटिकल भागावरच ना. कोणताही वर्ग असू द्या तुमचा, 5वी असू द्या नाही तर टीईटीचे शिक्षक असू द्या, ह्या सगळ्या टेस्ट तुम्हाला सगळ्यांना उपयोग. इंग्लिशच्या 100 टेस्ट आहेत, फक्त इंग्लिश एक इंग्लिशच्या. त्याच्यातल्या 30 टेस्ट तर मी टीईटीच्या मुलांना पाठवून दिलेले आहेत. त्यांनी सोडवले नसतील, मी काय करणार त्याला? त्यांना अभ्यास करायचा नसेल तर मी माझं काम करतोय ना. वाटाड्या कशाला असतोय? गाईड कशासाठी असतो? मित्र कशासाठी असतो? मित्र कशासाठी असतो? वाट दाखवायला, मार्गदर्शन करायला. करायचं तुम्हालाच आहे ना, तुम्ही नाही केल्यास नाही होणार. स्कूल स्टुडंट्स, शिक्षक कशासाठी असतो? शिक्षक तुमचा मित्र आहे. नुसतंच ऐकायचं वाचायचं म्हणायचंय का? मित्र आहे तर मग मित्रांना सांगितलं थोडंसं ऐकावं लागतंय का नाही? शिक्षक जर तुमचे मार्गदर्शक आहेत तर मार्गदर्शकांनी काय सांगितलं, कुठून अभ्यास करायचं सांगितलं, करावं लागतंय का नाही? नुसतं एक इथं तासभर बसलात की सगळं तुम्हाला आलं असं नाही होणार. ते तासभर तर बसावंच लागल, पण हे सगळं जे आहे ते तुम्हाला स्वतःहून केल्याशिवाय येणार नाही. हा शब्द कालच शिकवला होता मी, काल परवा शिकवला होता का तुम्हाला? शिकवला का मी हा शब्द ऑनेस्ट, ऑनेस्टली? काल परवा दिवशी 2-3 दिवसामध्ये शिकवलाय. जर शिकवलं नसेल तर आज लक्षात ठेवा, 10 वेळेस लिहा. मग नसेल शिकवलं असं वाटलं तुम्हाला, लिहा 10 वेळेस, काय हरकत आहे? आणि आता इथं जेवढे लोक आहेत किमान 6वीत आहेत ना तुम्ही, हा शब्द कळायला पाहिजे तुम्हाला. आणि नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन सगळं सांगणार आहे, शिकवणार आहे. 1 महिना लागतंय आपल्याला सगळ्या त्याला. काळजी करू नका, 20 दिवस आहेत पुढे आपल्याकडं. त्या 20 दिवसामध्ये तुम्हाला बरोबर मी हे पण शिकवणार आहे. ज्यांनी उशिरा जॉईन केलंय क्लास, स्कूल स्टुडंट, टीईटी स्टुडंट, त्यांनी प्लेलिस्ट मध्ये जा. विवेकानंद क्लासेसच्या प्लेलिस्ट मध्ये जा. तिथं तुम्हाला 3 कोर्सेस दिसून येतील. एक बेसिक कोर्स इंग्लिशचा फर्स्ट 45 व्हिडिओज आहेत, एकदम फर्स्ट तो हे केलेला आहे, रेकॉर्ड केलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय ही महत्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी. विवेकानंद या तुम्ही युट्यूब चॅनलला जा, रामशेठ सर दिसतील, त्यांनी प्लेलिस्ट मध्ये हे महत्वाचं युट्यूब, हाऊ टू हँडल युट्यूब अँड हाऊ टू सर्च, प्लेलिस्ट मध्ये जा
आणि त्याच्यामध्ये बघा इंग्लिश ग्रामर, इंग्लिश ग्रामर पार्ट फर्स्ट, पार्ट फर्स्ट. पुन्हा याच्यातच इंग्लिश ग्रामर पार्ट 2 आहे. पार्ट फर्स्ट मध्ये 45 काहीतरी व्हिडिओ आहेत, पार्ट 2 मध्ये 22 व्हिडिओ आहेत. आणि आता टीईटीच्या मुलांसाठी टीईटी इंग्लिश मिशन, टीईटी मिशन, मिशन म्हणजे नुसतं शब्द नाही रे, मिशन हे मोहीम असती. झोपा काढताल तुम्ही 8 आणि 10 12 वाजेपर्यंत, पुन्हा म्हणता यश कसं काय मिळणार नाही. कसं मिळते यश? उगाच झोपा काढले यश मिळते वय? काय परीक्षेमध्ये तुम्हाला भाजीपाला वाटला का काय? हा, लगेच लक्षात घ्या. ह्या मुलांसाठी 30 व्हिडिओ झालेत आणि आजचा हे 33. अरे सगळ्या सिलेबस तुम्हाला इथं काय नाही इथे शिकवलं सांगा बरं. टेन्स आहे इथं झालंय तुमचं. स्कूल स्टुडंट्सने पण लक्षात घ्या, या प्लेलिस्टचा अभ्यास करायला लागा आता, की लेटेस्ट या महिन्याभरात तयार झालेली प्लेलिस्ट आहे 10 तारखेपासून 20 दिवसातली 31 व्हिडिओ आहे तिथं. त्याच्यात टेन्स शिकवलाय तुम्हाला. प्रायमरी ऑक्झिलरी, प्रायमरी ऑक्झिलरी यालाच आपण हेल्पिंग वर्ब, त्यातला हेल्पिंग वर्ब मधला एक प्रकार प्रायमरी. दुसरा प्रकार मॉडल, मॉडल नाही शिकवलं पण मॉडल इथं आहे ना. किती जमाने शिका तुम्ही मॉडल ऑक्झिलरी, 10 दिवस शिकवलंय ना मी इथं. त्याच्या याच व्हिडिओज मध्ये तुम्हाला व्हाईस दिसल, व्हाईस. या व्हिडिओ मध्ये क्लॉज दिसल, क्लॉज. याच व्हिडिओ मध्ये टाइप ऑफ सेंटेन्स दिसल, टाइप ऑफ सेंटेन्सेस, सेंटेन्सेस. या व्हिडिओ मध्ये तुम्हाला डिग्री पण दिसल, डिग्री आमच्या भगिनींनी शिकवलेली डिग्री. डायरेक्ट इनडायरेक्ट दिसल, डिरेक्ट, डिरेक्ट, इनडिरेक्ट. याचा व्हिडिओ पण पाठवलेला आहे. होमोफॉन्स, होमोफॉन्स हे पण दिसल याच व्हिडिओज मध्ये. राहिलंय आता काय? क्वेश्चन टॅग, एक्सक्लेमेटरी आणि नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन सगळे इथं आहे ना. इथं नीट बघा. या प्लेलिस्टचा अभ्यास करा, या प्लेलिस्टचा अभ्यास करा. 3 प्लेलिस्ट आहेत. ग्रामरचा प्रत्येक भाग तुम्हाला या 3 प्लेलिस्ट मध्ये दिसतो. अभ्यास कोणी करायचा? अभ्यास करायचा नाही, काय नाही, आपलं बसले मला बसायचं काय होत नाही. इंग्रजीचं सगळं जवळपास मी कव्हर करत आलेलं आहे. त्याचं रिव्हिजन चालू आहे असं हवं तसं. स्कूल स्टुडंट्सनी पण लक्षात घ्या, हे इथं सगळं आहे. आणि इथं पण आता टाकलं जातं. कायसाठी टाकलं जाते? तुम्हाला ते आयुष्यभर कामाला यावं म्हणून. आणि प्रत्येक लाईव्ह सेशन मध्ये नवीन नवीन असणारच आहे ना. आज भंडार आहे आपल्या पुस्तकांचं, ज्ञानाचं. त्याचं प्लस करत जाऊ ना, सारखं प्लस करत जाऊ. कितीही दररोज लाईव्ह क्लास घेऊ द्या तुम्ही आणि दररोज ते ओपन फॉर ऑल वर्ल्ड करू द्या, तरी ज्ञान संपत नसते. रोज मिळवायचं असते नवीन नवीन. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी अभ्यासाला चांगला लागा आणि त्यातले उत्तर चुकू नका. तिथं आर्टिकलची गरज नव्हती. हा, गेले आपले एवढा मोठा वेळ गेला वाया. चला, वाया नाही गेला, तुमच्यासाठी कामाचंच आहे ते. मला हायपर केलं ना फक्त. चला ओके. हुशार लेकरं तुम्ही सगळे जण. भावी शिक्षक तर काय त्यांच्याविषयी बोलणं. नेशन बिल्डर आहेत ते, त्याच्यामुळं त्यांच्याकडून माझ्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत. म्हणून जरा थोडस वाईट वाटून घेऊ नका, तुमच्यासाठीच बोललोय मी. वन डे डॅश old man, one day old man came to offer his help, came to offer his help, his help. Option number first, old man, an old man, the old man. And option number 4, no article. No article. काय बरं? बघा बरं, सांगा बरं, पटकन उत्तर सांगा, विचार करून सांगा. थोडं गडबड करू नका, घाई करू नका, विचार करा नंतरच सांगा. काय अवघड नाही, पण विचार करून तरी सांगा. यस यस यस. दिशाताई म्हणतात 2 नंबर. सपरेताई, कांताताई म्हणतात 2 नंबर. भरत गोळे आमचं म्हणजे सेकंड नंबर. यस यस. साईराज, साईराज पण म्हणतो सेकंड. यस. हुशार झाला की रे, त्याला बोललेलं चांगलं कामाला आलं की. बोलायलाच पाहिजे काय असं. समर्थ म्हणते आमचं 2 नंबर. आणि ताई 2 नंबर. आरोही पण आली, वा वा. आरोही पण म्हणते सेकंड नंबर.
रोहित दादा पण आमचा 6th स्टँडर्डला आहे, 2 नंबर. संस्कृती ताई आमची 10वीला आहे, 2nd नंबर. वैष्णवी ताई कदम म्हणतात 2 नंबर. यस ताई बरोबर आहे. ताईत का आमच्या वहिनीचा वैष्णवी ताई म्हणल्यास वहिनी असते काय सांगता येत नाही. सोहम दादा म्हणते 2 नंबर. लीना ताई म्हणते 2 नंबर. चला जाऊ पुढे. यस ऍब्सोल्युटली करेक्ट. कॉंग्रॅच्युलेशन ऑल ऑफ यू. भारीच की रे. आता पुढचा प्रश्न सोपा प्रश्न आहे, छोटा प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. हा आता याचं उत्तर चुकायचं नाही बघा. सोपं आहे, खूपच सोपं आहे. डॅश सन इज व्हेरी हॉट. डॅश सन इज व्हेरी हॉट. व्हेरी हॉट. एक ऑप्शन नंबर फर्स्ट, and sun is very hot. A sun is very hot. The sun is very hot. And sun is very hot. इथं आर्टिकलची गरजच नाही असं म्हणते ऑप्शन. नो आर्टिकल म्हणजे इथं आर्टिकल वापरू नका असं म्हणते. इथं म्हणते द वापरा, इथं म्हणते अ वापरा, इथं म्हणते अन वापरा. यस रुद्र गारी 3 नंबर म्हणते. रुद्र वा. आरोही 3 नंबर. बर बर बर. उदय अरे वा. अरे वा. छायाताई बघा हवे शिक्षकांसोबत स्कूल स्टुडंट्स जे 6th to 10th चे. साईराज पण म्हणते 3 नंबर. क्या बात है, क्या बात है. बहुत खूब, बहुत अच्छे. चलो आगे बढ़ेंगे और पढ़ेंगे, आगे बढ़ेंगे और पढ़ेंगे. चला रोहित राव म्हणते 3 नंबर. दर्शन सर म्हणते 3 नंबर. यस यस असे पटापट उत्तर खरं खरं सांगायचं ना. यस 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 यस. जिसन जिसन. आता याच्यामध्ये गंमत लक्षात घ्यायची. हा एसओएन सन आहे आणि दुसरा एसओएन सन आहे. याला म्हणायचं होमोफोन. होमोफोन सारखा उच्चार, स्पेलिंग वेगळं, अर्थ वेगळं. आता होमोफोनचा अर्थ मुलगा असा जरी घेतला तरी हा मुलगा नुसता बॉय नाही होत, तर मुलगा आपण स्वतःचा म्हणजे पार्थ इज माय सन. आता पार्थ माझा मुलगा आहे. आणि आता पार्थची बहीण आम्ही प्रिशा करायची का काय करायची बघूया. हे समजा प्रिशा तोपर्यंत घेऊया. आणि आमची राधा आहे ती आता सध्या तर राधा. राधा इज माय डॉटर आहे का नाही. आणि हा जो सन आहे तो हा सूर्याचा सन आहे. हा प्रभाकर. प्रभाकर नाव नाही. प्रभाकर म्हणजे सूर्य. सूर्य रे बाबा. प्रभाकर लिहिली गडबड करतात काहीतरी. तो काय का भास्कर. भास्कर भास्कर प्रभाकर काहीतरी सूर्याची नाव आहे. रवी सूर्याची नाव आहे. तर आपण सूर्य लिहूया. सूर्य सूर्य. आणि सर्वांनी बरोबर सांगितलंय. द सन युनिक थिंग मध्ये बरोबर आहे. द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आणि सनचा अर्थ स्वतःचा मुलगा असं होतो, तो घ्यायचा. डॉटरचा अर्थ पण स्वतःची मुलगी असं होतो. यू आर लाईक माय डॉटर. तुम्ही माझ्या मुलीसारखे आहात असं असतं. यू आर माय डॉटर असं काही प्रेमानं सर वगैरे म्हणतात. किंवा यू आर माय सन. किंवा मी पण कसं कधी कधी म्हणत असतो. माझे गुरुजी म्हणायचे ऑल माय सन्स. असं माझे सगळे लेकर आहेत का, तर नाही. पण त्यांचा भाव यू आर लाईक माय सन. तुम्ही माझ्या लेकासारखे आहात, लेकरासारखे. वाट एव्हर असो. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन घ्या. सोपा प्रश्न इथं पण. पुढे जाऊया. बर्ड्स फ्लाय. बर्ड्स फ्लाय. बर्ड्स फ्लाय. थोडीशी रेस चुकली. इन dash sky. Birds fly in a sky. Birds fly in the sky. Birds fly in an sky. And birds fly the sky. No article. Birds fly in sky. काय वाटते बरं. यस संस्कृत मध्ये सेकंड येतात. सेकंड. यस यस यस. हुशार झाला वगैरे तुम्ही. झालंय का काही. झालेले प्रश्न तर घेणार नाही मी. नाही ना. नाही तर झालेले प्रश्न घ्यायचे तुम्ही बरोबर सगळे उत्तर सांगायचे. घडलं पटापट सांगायला उत्तर झालं तुम्ही. चिकार प्रश्न आहेत आपल्याकडं. काहीच विषय नाही ना. पुढच्या 15 मिनिटात राहिलेले 10-5 प्रश्न घेऊत ना. 10 घेऊत. काय झालं इतक्या फास्ट घेत असल्यास वा क्या बात आहे. बहुत खूप बहुत अच्छे. यस समर्था समजले की सगळं तुम्हाला. बर्ड्स फ्लाय इन द स्काय. द स्काय. स्काय इज युनिक थिंग. स्काय इज युनिक थिंग. छान लिहितो रे बाबा. म्हणतात गडबड झाली. हा यस यस यस. बर्ड्स फ्लाय इन द स्काय. 2 जणांकडून वाचून घेऊया. लगेच पुढे जाऊया. पटकन जाऊया. भरपूर घेऊया.
15 मिनिट आहेत आपल्याकडे. संस्कृती गायकवाड पर्यंत आलंय. हर्षदा काय म्हणते बघूया. हर्षदा नंतर सोहम. यस. वाचू सर. यस बेटा, यस यस यस. One day, an old man came to offer his help. The sun is very hot. Birds fly in the sky. झालं सर. Next. One day, an old man came to offer his help. The sun is very hot. Birds fly in the sky. झालं सर. ओके, समजलं का बेटा? हो सर. पक्का त्याच्या पुढे लिहिलं झालं का रे? हा सर. लिहिलं झालं ना? बोलू ना. हा. ओके बेटा, ओके ओके. पटापट लिहा. पुढचे घेऊया प्रश्न. 15 मिनिटात आपल्याकडे लिहिणं झाले सर्वांचं. फूड स्टुडंट्सला जर असं वाटत असेल फूड फास्ट चालायला लागले तर स्लो म्हणून सांगा. नाही फास्ट व्हायला सर असं म्हणा. जे टीईटी टीआयटी स्टुडंट्स आहेत, टीईटीचे स्टुडंट्स आहेत, त्यांनी मात्र स्लो व्हायला असं सांगू नका. त्यांनी पण फास्ट होत असेल स्लो म्हणू नका. कारण की जे आमच्याकडे फूड स्टुडंट्सला प्रायोरिटी आहे, बॅच त्यांची आहे, अधिकार त्यांचा आहे. त्यामुळं स्लो होत असेल तर सांगू नका. टीआयटीच्या मुलांनी फास्ट होत असेल तर सांगू शकता. फास्ट नाही झाला पाहिजे. चला पुढचा एक छानसा प्रश्न. क्वेश्चन नंबर 24. यस यस यस. डॅश रामायणा इज अ होली बुक. रामायणा is a holy book. होली बुक. होली म्हणजे पवित्र. हा, होली म्हणजे पवित्र. होली बुक. हे करेक्ट आहे. इथं काय वापरायचं ते बघा. क्वेश्चन नंबर सेकंड. and the आणि no article. नो आर्टिकल. चला पटापटा वा समृद्धी. हुशार झालं किती मी सगळे जण. इतकं हुशार. लीनाताई त्या बात आहे. अश्विनीताई म्हणतात 3 नंबर. यस यस. प्रश्नच लिहू देण्यात गेली तुम्हाला तर उत्तर सांगायला त्याच्या आधी. त्या बात आहे. उत्तरराव आलं एक लक्षात सगळं. मस्त. असे उत्तर सांगितलं तसे तुम्ही मार्क कमी पडते बरं कोणत्या परीक्षेत. मार्काचं तर सोडूनच द्या. आणि इंग्रजी कशी काय सुधरत नाही बरं तुमची. विषय रामायणाचा आलाय तर मी वाचलेलं पुस्तक रावण राजा राक्षसांचा हे पुस्तक वाचा. माझे मित्र शरद तांबळे सर यांनी लिहिलेले रावण राजा राक्षसांचा. राजा राक्षसांचा हे पुस्तक गेलंय. माझे मित्र आहेत शरद तांबळे सर. सर मला नाही आवडलं त्यांना आम्ही शरद भाऊ म्हणतो. शरद तांदळे. तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार पुस्तक ठरल. सर तुम्ही या तरुण एका लेखकाचे हे पुस्तक वाचा आणि विचार कसा करावा याचं तुम्हाला आदर्श उदाहरण शरद तांदळे. शरद तांदळे युट्यूबला जरी टाकलं तुम्ही शरद तांदळे युवा उद्योजक म्हणून तुम्हाला पुढे येईल. हा खूप महत्वाचा. तर क्वेश्चन नंबर 19. हा यस 22 झालं का. 19. यस 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 19. ओके. हे पुस्तक वाचा. याच्यासाठी भावी शिक्षकांना सांगितलं, विद्यार्थ्यांनी पण वाचायला हरकत नाही. तुम्हाला ही भूमिका आता दसरा जवळ आलाय किंवा माझ्या फेसबुकला जा. कालच पोस्ट मी केलेली 7 वर्षापूर्वी मी पुस्तक वाचलेले ते 7 वर्षापूर्वी जवळपास राजा राक्षसांचा. त्याच्यावर रिप्लाय मी लिहिलाय. रिप्लाय वाचा हवं तर. छान आहे रिप्लाय पण छान आहे. त्यांना ऐका एकदा युट्यूबला जाऊन. भरकटणार नाहीत शिक्षक पण भरकटणार नाहीत विद्यार्थी पण नाही.
हा, उद्योजक आहेत शरद कानडे, शरद भाऊ आपण त्याला म्हणतो. तुम्ही रेफरन्स मला देऊ शकता. चला, ते बरोबर सांगितले की उत्तर. रामायण आहे इज होली. यस. चला पुढे जाऊया. चल पुढे पुढे जाऊया. पुढे पुढे आणि पुढेच जायचे, ना रुकायचे ना थकायचे. Third topic in the book is interesting. Third topic. Third topic in the book. In the book. Third topic in the book is interesting. Is interesting. Is interesting. Option number first. Option number first. The. Option number second. Option number third. And option number 4. No article. No article. No article. बरोबर काय असणार तर बरोबर. चारू मध्ये आर्टिकलची गरज नाही. बरोबर. चारू जरा अभ्यास कमी झाला का काय? चारूच उत्तर का आलंय बाबा 4? मी रूल्स मध्ये दिलं नाही का? रूल्स परत देऊ का? परत देतो. The is used before ordinals. The is used before ordinal. Ordinals. First, second, third, like that. द च्या वापर मध्ये आपण हा रूल तुम्हाला दिला बाळांना. जर तुम्हाला हा रूल दिला नाही असं वाटलं असेल तर रिवाइज पाठीमागे जा, व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हा रूल दिसेल. म्हणून लक्ष द्यायचं चारो बेटा, चुकायचं नाही बेटा. द थर्ड टॉपिक इन द बुक इज इंटरेस्टिंग. बघा बरं आहे का असं आपण केलेलं? सर्वांनी पहा, छान आहे तसं केलेलं आहे. पहा बरं. पुढे जाऊया. अजून एक प्रश्न घेऊया. 20 झाले. 20 बर मला बघू द्या. यस यस टाइम होत आलाय. उद्याच्याला 10 प्रश्न अजून घेऊया. 5-7 मिनिट आहेत तुमच्यासाठी, तुम्हाला बोलण्यासाठी देऊया. तुमचे काय प्रश्न आहेत ते घेऊया. रेकॉर्डिंग आता थांबूया आणि प्रश्न घेऊया तुमचे.